हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर पित्र म्हटलं तर आदल्या दिवशी सगळी काही तयारी करावी लागते। तर इथे मी तांदूळ वगैरे भाजून पावडर करून ठेवली, तसेच कढई गरम होती तर रवा पण भाजून घेतला आणि डाळ तांदूळ इथे भाजून मी पावडर करून ठेवत असते। म्हणजे बिना वाटणाच्या भाज्या करायच्या असेल तर पावडर डाळ तांदळाची पावडर अगदी थोडी घातली तरी दाटसर अशी भाजी होते। त्याचबरोबर पित्राची सगळी अगोदर तयारी करून ठेवते आणि मी एकटीने कसं सगळं स्टेप बाय स्टेप अगदी पसारा न करता पित्राचा स्वयंपाक अगदी 1 ते 1.5 तासामध्ये केला हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर आता इथे आदल्या दिवशी मी सगळ्या भाज्या वगैरे सगळं निवडून क्लीन करून ठेवल्या होत्या, वेलची पावडर वगैरे करून ठेवली, ड्रायफ्रूट्स खिरीसाठी कट करून ठेवलेले आहेत। आणि आता इथे दुसरा दिवस सकाळी, तर आता आज काही व्यायाम केला नाही, सकाळी सगळी झाडलोट वगैरे आंघोळीच्या अगोदर करून घेतली, गॅलरी वगैरे धुवून घेतलेली आहे, आंघोळ केली। त्यानंतर मग आता इथे मी सर्वात प्रथम कुकर लावायला घेतलेला आहे। तर कुकरमध्ये डाळ आणि भात लावलेला आहे। कुकरची शिट्टी होईपर्यंत इथे देवपूजा करायला घेतलेली आहे, रोजची जी नित्यपूजा। तर देव सगळे स्वच्छ मी इथे आंघोळ वगैरे घालून घेत आहे देवांना आणि सगळे देव आता खाली काढून घेते। तर वस्त्र वगैरे सगळं चेंज करणार, देवघर हे माझं क्लीनच असतं, मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे। अगदी आम्ही आदल्या दिवशी सगळं पुसून वगैरे क्लीन करून घेतलेलंच आहे। आणि आता इथे रोजची जी नित्यपूजा असते ते रोजचं मी देवांखालचं वस्त्र चेंज करत असते आणि त्यानंतर दुसरं वस्त्र अंथरून आंघोळ वगैरे घालून देवांना व्यवस्थित अशी देवांची मांडणी करत असते। तर हे मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे। तर ही माझी रोजची नित्यपूजा आहे। मुलं अजून झोपलेलीच आहेत आणि तोपर्यंत मग मी आता आज पित्र असल्यामुळे लवकर उठली आणि एकटीच करायला असल्यामुळे स्टेप बाय स्टेप सगळं प्रोसेस करायची असते। आणि पित्र म्हटलं की एक माणूस जेवायला असो किंवा खूप सारे असो, जे आहे ते सगळं काही प्रकार करावेच लागतात नैवेद्यासाठी। त्यामुळे मग मी आता इथे स्टेप बाय स्टेप सगळं करायला घेणार आहे। तर सर्वात प्रथम मी इथे देवपूजा करून घेते। देवपूजा एकदा झाली की मग जे स्वयंपाकाला लागलं की नॉनस्टॉप मग सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप करून तुमच्यासोबत मी शेअर करतेच आहे। तर आता इथे देवांना आंघोळ वगैरे घालून घेतली, वस्त्राने स्वच्छ पुसून मी इथे मांडणी करून घेणार आहे। आणि काय होतं की आता घरामध्ये एकटी करायला असले, कोणाचं सपोर्ट नाही किंवा कुठलीही मेड अशी नाही आहे आणि त्यामध्ये जुळी मुलं, तर मुलांना बघून म्हणजे आता मुलं कसं सगळं स्वतः करत आहेत, परंतु त्यांचं सेल्फ स्टडी वगैरे ते स्वतःच करतात। परंतु काही गोष्टी अशा असतात की सगळंच त्यांना जमेल असं नाही, अजून ते लहानच आहेत। त्यामुळे आंघोळ केल्यानंतर टॉवेल वगैरे स्वतःचं सुकायला टाकतात, परंतु त्यांची रूम आवरायची, बेडशीट वगैरे सगळं नीटनेटकं ठेवायचं, त्यानंतर मग बाथरूम वगैरे टॉयलेट सगळं क्लीन करायचं, घरातली ही एक्स्ट्राची कामं तर करावीच लागतात। आणि एकटं म्हटलं की आता बघा पित्र आहे तर आज सगळा स्वयंपाक करायचा आहे आणि त्याचबरोबर देवपूजा, घरातील सगळी कामं, क्लिनिंगची कामं आली, त्यामध्ये कपडे वगैरे आता वॉश करायची। परंतु मग मी असं साईड बाय साईड काय करते की आता मुलांच्या आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग त्या कपडे वगैरे भिजायला घालते, मग त्याचबरोबर नंतर मग भाज्या वगैरे आता स्टेप बाय स्टेप करायला लागणार। आणि त्या कशा पद्धतीने करते पित्राचा स्वयंपाक हे मी तुमच्यासोबत शेअर करतच आहे, त्यामुळे व्हिडिओ हा कंटिन्यू करा। तर आता देवांना वगैरे आंघोळ वगैरे घालून झालेली आहे आणि त्यानंतर वस्त्राने मी पुसून देव जागेवर ठेवले आणि त्यानंतर मग आता इथे मी टिक्का वगैरे लावून घेते, अष्टगंध वगैरे सगळं लावून घेतल्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावणार आणि त्या मग पूजा वगैरे झाल्यानंतर मी स्वयंपाक बनवायला सुरुवात करणार आहे। तर म्हणतात की कुठलंही काम करण्या अगोदर, जेवण वगैरे बनवायच्या अगोदर आंघोळ वगैरे करून नैवेद्य दाखवायचा असतो, देवांची पूजा वगैरे करूनच मग स्वयंपाकाला लागावं। तर आता मी हे नैवेद्य वगैरे बनवायचं म्हटलं की मग देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग मी बनवायला घेणार आहे। तर आता देवपूजा जवळपास उरकतच आलेली आहे, धूप दीप अगरबत्ती लावून घेतली आणि आता हळदी कुंकू देवीच्या फोटोला, पुन्हा मूर्ती वगैरे असेल देवीची तर त्यांना मी हळदी कुंकू वगैरे लावून घेते। वसुबारसची मूर्ती आहे इथे, तसेच दुर्गा मातेची आणि तसेच अन्नपूर्णा वगैरे देवींना मी हळदी कुंकू लावून घेते। तर आता देवपूजा वगैरे झाली आणि इथे प्रिपरेशन केलेली आहे मी खिरीची। तर तांदळाची खिरीचा मान असतो आणि ह्या पित्रेला तांदळाची खीरच करत असतात, तर मी
मी इथे इंद्रायणी तांदूळ भाजले 1 वाटी आणि त्यानंतर पावडर अशी जाडसर करून घेतली मिक्सरमध्ये. तसेच आता इथे सर्वात प्रथम टोप तापायला ठेवला. टोपामध्ये 2 ते 3 चमचे मी तूप टाकलेलं आहे, साजूक तूप. आणि साजूक तुपामध्ये ड्रायफ्रूट्स, मनुके वगैरे, बेदाणे, काजू, बदाम हे रोस्ट करून घेते आहे. म्हणजे काय होतं की जो खवटपणा वगैरे असतो तो निघून जातो आणि व्यवस्थित असे परतून घेतल्यानंतर चव पण छान लागते. तर आता आपण खीर बनवणार आहोत. तर त्यामध्ये मी इथे 1 तांब्या म्हणजे छोटा मीडियम साईजचा तांब्या मी पाणी घेतलेलं आहे. तर आपल्याला हे जे तांदळाची पावडर करून घेतलेली आहे ती पहिली आपल्याला पाण्यामध्ये थोडी शिजवून घ्यायची आहे. तर आता खिरीला दूध पण भरपूर लागतं. दूध असेल तरच खीर चवदार आणि रुचकर बनते. तर मी इथे 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. परंतु आता इथे मी सर्वात प्रथम जे तांदळाची पावडर केलेली होती ती मी आता पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे. तर थोडी शिजवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे. तर इथे थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, अगदी किंचित. तर म्हणतात की गोड पदार्थांना थोडंसं चिमूटभर मीठ टाकल्यानंतर त्याची चव ही दुप्पट होते. त्यामुळे इथे मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आणि तुम्ही बघू शकता अधूनमधून सारखं हलवायचं आहे, कारण काय होतं की खाली जर लागलं ना की मग खिरीची चव बिघडू शकते. तर आता इथे मी 2 मिनटं शिजेपर्यंत तांदळाची पावडर मी पाण्यामध्ये शिजेपर्यंत साईडला ठेवलेला आहे. तोपर्यंत आता इथे भाज्या करून घेते. तर सर्वात प्रथम आता इथे कढई ठेवली. कढईमध्ये तेलामध्ये जिरी, मोहरी टाकल्यानंतर हिरवी मिरची, लसूण छान परतून घेतला आणि भेंडी कापून ठेवलेली होती डब्यामध्ये ती आता इथे मी फोडणीमध्ये टाकलेली आहे तर तेलामध्ये. तर इथे अधूनमधून हलवायचे हे बघा आणि पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर चवीनुसार मीठ टाकल्यानंतर 1-2 मिनटं झाकण ठेवायचं आणि त्यानंतर 1 वाफ झाल्यानंतर मग झाकण काढून ठेवायचं. भेंडी नाही तर मग चिकट होते. तर आता इथे 1 वाफ होईपर्यंत मी झाकण ठेवलेलं आहे. 1 वाफ आली की मग भेंडी थोडीशी अशी शिजली जाते आणि मग भेंडीचं वरचं झाकण काढून ठेवायचं. म्हणजे काय होतं की भेंडी अशी चिकट होत नाही. तर आता इथे तोपर्यंत साईडला बघा तांदूळ आपले शिजलेले आहेत, म्हणजे ती तांदळाची पावडर शिजलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी दूध ॲड केलं. तर दूध ॲड करायचं म्हटलं तर दूध गरम करूनच ॲड करायचं, नाहीतर काय होतं की खीर फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे मी सर्वात प्रथम दूध 1.5 लिटर हे तापवून घेतलं चांगलं आणि मग त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. आणि आता आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर ते जे गाठी वगैरे काही गोळे वगैरे झाले नाही पाहिजे. आणि सगळं ॲड केल्यानंतर मग मी इथे सर्वात शेवटी साखर ॲड केलेली आहे. तर साखर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय खूप असे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, बेदाणे, काजू, बदाम, मनुके, चारोळे आणि आता वेलची पूड जास्त टाकायची. तर मी इथे जवळजवळ छोटे 2 ते 3 चमचे टाकलेले आहे. तर 3 चमचे मी फुल भरून टाकलेले आहेत, म्हणजे खिरीला स्वाद छान येतो, चवदार लागते खीर. तर आता इथे बघा मी जे सुकं खोबरं होतं ते थोडंसं बारीक करून घेतलं, खसखस भाजली आणि खसखसही त्याच्यामध्ये ग्राइंड केलेली आहे. तर खसखस आणि सुकं खोबरं, तुमच्याकडे ओला नारळ असेल तर तुम्ही ओला नारळसुद्धा ॲड करू शकता, परंतु मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि खसखस ते मिक्स करून ग्राइंड केलं आणि त्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर आता खीर एकीकडे साईडला उकळी आणायची आहे, छान व्यवस्थित लो फ्लेमवर होऊ द्यायची. तोपर्यंत आता एकीकडे आपण भोपळ्याची भाजी शिजायला टाकणार आहे. तर मी इथे भेंडीची भाजी शिजली, भेंडीची भाजी काढून घेतली आणि छोट्या 2 कढई असल्यामुळे कढई मी बदलली आणि त्यामध्ये तेल, जिरी, मोहरी, लाल तिखट, हळद टाकला आणि लाल भोपळा हा मी कट करून ठेवलेला होता, तो स्वच्छ धुवून मी तेलामध्ये टाकला फोडणीला आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर आता एक झाकण ठेवून 2 ते 5 मिनटामध्ये भोपळाही लगेच शिजतो, त्यामुळे काही फार वेळ लागत नाही. तर एक भाजी झाली की लगेच दुसरी भाजी मी फोडणीला टाकत आहे. म्हणजे असं करून मी सगळ्या भाज्या करून घेतल्या, अगदी पसारा न करता. तुम्ही बघताय की साईडला खीर उकळीसाठी ठेवलेली आहे. तर आणि दुसरीकडे लगेच एक भाजी झाली की दुसरी भाजी मी फोडणीला टाकते. तर आता ती भाजीसुद्धा मी एका बाउलमध्ये काढून घेतली. त्यानंतर पुन्हा जी पहिली कढई होती ती अगदी 2 मिनटामध्ये वॉश केली, घासून घेतली क्लीन करून आणि ती लगेच तापायला ठेवली. त्यामध्ये मी तेल गरम झालं, कढीपत्ता, जिरी, मोहरी टाकली आणि आता आपण लाल तिखट टाकलेलं आहे. तर लाल तिखट टाकून घेतलं, हळद टाकलेली आहे, थोडीशी धणा पावडर, असं करून नंतर फोडणी दिली आणि नंतर गवार स्वच्छ धुवून
इथे मी फोडणीला टाकत आहे। तर आता पूर्वी कसं होतं की गावाला असल्यामुळे सगळ्या भाज्या उपलब्ध असायच्या आणि खूप सारे प्रकार असायचे, परंतु आता शहरात राहायचं म्हटलं की जे अवेलेबल असेल तेच करावं लागतं, सिच्युएशन असेल तसं वागावं लागतं। तर आता मला जेवढ्या भाज्या भेटल्या तेवढ्या भाज्या मी इथे करत आहे। आणि त्याचबरोबर आता इथे गावठी गवार मला मिळालेले नाही आहे, तर पित्रला गावठी गवार लागते, त्यामुळे मी इथे इलायती गवार मला मिळाली, त्यामुळे इलायती गवारच मी इथे केलेली आहे। तर आता तुम्ही खीर बघू शकताय, खीर ही दाटसर अशीच झालेली आहे आणि छान कलर आलेला आहे। तर आता इथे सर्वात शेवटी मी साजूक तूप 2 चमचे इथे सोडलेलं आहे खिरीमध्ये, म्हणजे चव पण छान लागते आणि अगदी टेस्ट वेगळीच येते खिरीला। तर आता इथे गवार पण शिजलेली आहे, झाकण ठेवून वाफेवरच मी शिजवत आहे, तर तुम्ही बघू शकताय। तर यामध्ये कांदा वगैरे काहीच ॲड करायचं नाही आहे, विदाऊट कांद्याची आपल्याला गवारीची भाजी करून घ्यायची आहे। तर मी इथे चटपटीत अशी गवारीची भाजी करून घेतलेली आहे। तर आता 1-2 मिनटं ठेवणार, दाण्याचा कूट टाकणार आहे सर्वात शेवटी। तर आता शिजत आलेलीच आहेत, मी जाडसर असं दाण्याचा कूट टाकून घेते आहे। त्यानंतर हलवून घ्यायचं आहे, भाजी मिक्स करून झाल्यानंतर 1-2 मिनटामध्ये गॅस ऑफ करायचा आहे। तर आता तुम्ही बघताय भाजी छान झालेली आहे, तर आता ती एका भांड्यामध्ये पुन्हा मी काढून घेतलेली आहे। तर असं स्टेप बाय स्टेप 2 छोट्या कढया होत्या माझ्याकडे, मी एका कढईत एक भाजी झाली की दुसऱ्या कढईमध्ये लगेच दुसरी भाजी अशी करून घेतली। त्यानंतर पहिली कढई वॉश करून लगेच मी तिसरी भाजी अशी शिजायला टाकली। असं करून भाज्या शिजवून झालेल्या आहेत। आता इथे मी कढीला फोडणी देत आहे। तर टोप तापायला ठेवला, त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलं, तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या 3 ते 4 अशा कट करून टाकलेल्या आहेत तेलामध्ये। तर खूप छान अशी बिना वाटणाची कढी तयार होते, अगदी ताकाची कढी आणि सगळ्यांच्या आवडते। तर इथे कढी डाळ वगैरे पण करायची असते, त्यामुळे आता इथे मी कढीची फोडणी देत आहे। जिरी मोहरी सर्वात शेवटी टाकते, कारण तेलामध्ये टाकल्यानंतर जळली जाते। तर लसूण आणि मिरची कढीपत्ता छान तडका बसल्यानंतर जिरी मोहरी टाकली, थोडासा हिंग टाकला आणि हळद कोथिंबीर थोडी तेलात टाकली। आणि आता मी ताकामध्ये, फ्रेश ताक आहे, ताकामध्ये यामध्ये 2 ते 3 चमचे चणापीठ मिक्स करून घेतलं आणि मग ते त्याच्यामध्ये ॲड केलं। मग नंतर त्यातलं चणापीठ शिजल्यानंतर कढीला दाटसरपणा येतो आणि कढी खूप छान चवीला लागते। तर आता सर्वात शेवटी मी कोथिंबीरसुद्धा वरतून टाकलेली आहे, काही फोडणीमध्ये टाकली, म्हणजे काही त्याची चव वेगळीच लागते। तर अशा पद्धतीने मी कढी फोडणीला दिली आणि इथे चवीनुसार मी खडा मीठ टाकलेला आहे। तर थोडासा गूळ टाकला आहे चवीनुसार, कारण काही वेळेला काय होतं, ताक आंबट असतं किंवा दही, तुम्ही दह्याची बनवत असेल तर दही आंबट गोड असतं, त्यामुळे थोडंसं इथे मी गूळ असा ॲड केलेला आहे। तर तुम्ही गुळाऐवजी साखरेचाही वापर करू शकता किंवा दोन्हीही तुम्ही स्किप करू शकता, तर इथे आवडीप्रमाणे करू शकता। तर आता साईडला मी कढीला फोडणी दिली, त्यानंतर लगेच आता मी डाळीला फोडणी देते। तर कुकर थंड झाला, तेल टाकलं, तेलामध्ये जिरी मोहरी कढीपत्ता तसेच बारीक चिरलेला लसूण आणि एक छोटा टॉमॅटो तो बारीक कट करून मी तेलामध्ये परतून घेते आहे आणि थोडासा हिंग। तर हे सगळं परतल्यानंतर हिरवी मिरची 2 अशा कट करून घेतली, त्यानंतर हळद टाकली थोडीशी, हळद ही थोडीशी टाकायची, तर हळदीला कलर असल्यामुळे खूप पिवळसर होते, नाहीतर मग थोडीशी टाकली। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये पण टाकायची आणि वरतूनसुद्धा टाकायची, म्हणजे चव छान लागते। तर अशा पद्धतीने सगळं परतून घेतलं आणि इथे मुगाची डाळ शिजवून घेतली होती ती त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे। तर आता तुम्हाला हवे असेल तेवढं पाणी ॲड करायचं, इथे मला जेवढं पाहिजे तेवढं मी पाणी ॲड केलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करणार आणि एक उकळी घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी दोन्ही गॅसवर बघा, एकीकडे कढी आणि एकीकडे डाळ। तर आता भाज्या शिजवून झालेल्या आहेत, त्यानंतर दुसरी मी आता स्टेप बाय स्टेप प्रोसेस करत आहे। तर आता इथे उडदाच्या डाळीचे वडे, हे पित्रासाठी अगदी इम्पॉर्टंट आहे आणि पित्राला उडदाच्या डाळीचा वडा हा नैवेद्यासाठी लागतोच। तर अशा पद्धतीने आहे। तर ते उडदाची डाळ मी पांढरी उडदाची डाळ रात्री भिजायला घातली होती, ती मिक्सरला ग्राइंड केली, त्यामध्ये मीठ ॲड केलं आणि करतावेळी सोडा। तर त्याचे हे मी वडे काढून घेतले, भजे झाले, त्यानंतर कुरडई पापडी तळली, नैवेद्य वगैरे भरले आणि मुलांना घेऊन पाठवलं कावळा आणि कुत्र्यासाठी। तसेच गॅलरीमध्ये इथे मी नैवेद्य
कावळ्यासाठी ठेवलेलाच आहे. कारण काय होतं की आता इथे गावच्यासारखं घर कौलारू घर वगैरे नाही आणि घरावर नैवेद्य टाकला जातो असं आहे. तर ज्या व्यक्तीला जेवायला घालणार आहे पहिलं पित्रासाठी आणि त्या व्यक्ती जेवल्याशिवाय आपण जेवायचं नसतं, तर त्या व्यक्तीसाठी मी इथे ताट भरत आहे. तर इथे सगळे भाज्यांचे प्रकार वगैरे ठेवून घेतले. आता इथे जेवायला त्यांना दिलेला आहे आणि जेवून झाल्यानंतर मग सगळे किचन क्लिनिंग भांडी वगैरे आता इथे वॉश करत आहे. तर असं स्टेप बाय स्टेप मी पित्राचा स्वयंपाक केला. कसा वाटला आजचा व्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथे सगळं माझं क्लीन करून झालेलं आहे. जेवण बनवायला वेळ लागत नाही, एवढं प्रिपरेशन पित्राची तयारी करायला वेळ लागतो. तर अशा पद्धतीने मी स्टेप बाय स्टेप अगदी पित्राचा स्वयंपाक मी एकटीने कुणाचीही मदत नसताना अगदी 1 तासामध्ये कशा पद्धतीने केला स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. बाय. थँक्यू.